नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या. मारहाण प्रकरण खपवून घेत नाही, मकोका लावेन. बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट इशारा. लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती. डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी. पोलिसांनी रिव्हॉल्वर घेतलं ताब्यात. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतींचं घर. हे घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं. भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, राऊतांचा आरोप. बर्फाच्या लादीवर झोपून मारू, काहींच्या डोक्यात हवा गेली होती. नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. युबीटीमध्ये बी आहे तो त्यांना काढता येणार नाही. शिंदेंनी केलेल्या यूज अँड थ्रोच्या टीकेला राऊतांचं उत्तर. तर शिवसेना फोडणं हे शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. शिंदेंचा पक्ष एसनशी. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. आताचा भाजप मूळ भाजप पक्ष नाही. भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय. तर अमित शहा आता खरेदी विक्रीवर आले. राऊतांची टीका. माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने. पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला. धनंजय मुंडेंना आव्हान. याचिका फेटाळत कोर्टाचा मोठा झटका. निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले. मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार. करुणा मुंडेंचा दावा.